सोशल मीडियावर आजकाल प्रत्येक आजारावर आपल्याला उपचार पाहायला मिळतात आणि एखादा पेशंट आहे ज्याची मान अगदी जखडलेली आहे, त्याला डावी उजवीकडे पाहता येत नाही आणि मग डॉक्टर त्याची मान मोडतात. कधी कधी कंबरच्या बाबतीतही तेच असतं, कंबर मोडली जाते. बरोबर. हे उपचार म्हणजे एकदा हाडांचा कडकड असा आवाज आला, कटाकट हाडं मोडली की वाटतं की आता मला रिलॅक्स वाटतंय, एकदम बरं वाटतंय. हे उपचार सगळ्यांसाठी असतात का? एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट टू पेशंट कस्टमाइज ट्रीटमेंट ही बदलते. आज काय होतं की रील्स बघून तो पेशंट बरा झालाय म्हणजे तुम्ही बरे होताल, असं नाहीये. प्रत्येक पेशंटचा त्रास ॲक्यूट कंडिशनमध्ये आहे का क्रोनिक कंडिशनमध्ये आहे का, तो त्रास किती वर्षापासून होतोय हे बघणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पेशंटचे एक्सरे आणि MRI बघणं गरजेचं आहे. जर पेशंटचं ॲक्यूट दुखणं आहे तर ते विदिन फर्स्ट डे क्रायोप्रॅक्टर सेशननी बरं होतं, पण त्याच्यामध्ये मसल इन्व्हॉल्व झाल्यात, त्याच्यामध्ये फेशिया इन्व्हॉल्व झाला आहे, त्याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू डीप टिश्यू इन्व्हॉल्व झालेत, ऑर्गन इन्व्हॉल्व झालेत, मिसअलाइन झालेत आणि त्याच्यामुळे कंबरदुखी आहे. इट्स रिक्वायर्ड कॉम्बिनेशन ऑफ थेरपी. तुम्हाला तिथे इंटिग्रेटेड अप्रोच लागतो. बऱ्याच वेळा काही लोक अतिविचार करतात, अतिचिंताही करतात, त्याबरोबर त्यांना थायरॉइडचा त्रास असतो, काही लोकांना बीपीचा त्रास असतो, काही लोकांना डायबिटीजचा त्रास असतो. मग त्या गोळ्यांचा ॲडव्हर्स इफेक्ट म्हणून कधीतरी स्वेलिंग, कधीतरी तिथले मसल सगळे आखडून जातात, स्पाझममध्ये जातात बिकॉज ऑफ हेवी ड्रग. त्यांना जो काही औषधं दिलेली आहेत ते औषध म्हणून दिलंय, पण ते त्यांच्यासाठी कधी कधी ॲडव्हर्स इफेक्ट तयार करतं त्यांच्या बॉडीमध्ये. कधी कधी मी बघतो बीपीच्या गोळ्या मी काही लोकांना बंद करायला लावतो, त्यांचे दोन्ही पाय सुचतात. मग गोळी 15 दिवस बंद केली, ते मग त्यांना सांगावं लागतं त्यात कॅल्शियम ब्लॉकर आहे, तुम्ही ती गोळी डॉक्टरांकडनं चेंज करून घ्या म्हणजे ती तुमची सूज जाईल. म्हणून एक लक्षात घ्या, प्रत्येकाला हाड मोडल्यावर बरं वाटेल का, तर ह्याचं उत्तर नाहीये. प्रत्येकाला कस्टमाइज बघणं, कस्टमाइज ट्रीटमेंट ठरवणं आणि मग हाड मोडले तो रिझन आहे, त्याचा रूट कॉज आहे, 100% तिथे फरक पडणार. पण सर समजा एखाद्या व्यक्तीचं भयानक असं ॲक्सिडेंट झालंय ज्यामध्ये संपूर्ण आपल्या अंगाला तर मार लागतोच, पण मणकाही वाकडा तिकडा होतो किंवा काही केसेसमध्ये चालताना बसताना कुठेतरी आपलं पोश्चर चुकतं आणि मग मणका तिरका होतो, तर मग तोही आपल्याला सरळ करता येऊ शकतो का आणि त्यासाठी मग ऑपरेशनच करायचं का? एक लक्षात घ्या, ज्याची गादी बाहेर आली आहे, 2 मणक्यामध्ये गादी आहे पाण्याची, ती गादी बाहेर आल्यानंतर बऱ्याच वेळा ती गादी उजवीकडनं बाहेर येते किंवा काही पेशंटमध्ये डावीकडनं बाहेर येते, काही पेशंटमध्ये दोन्हीकडनं बाहेर येते. मग ती गादी बाहेर आल्यानंतर बॉडीचं ॲटो इम्युन सिस्टीम काय आहे, ती गादी बाहेर आली की आजूबाजूचे मसल सगळे कडक होऊन जातात, लॉक होऊन जातात आणि मणका ऑटोमॅटिक तिरका होतो बिकॉज मसल पूल. तर बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की आता मणका तिरका झाला म्हणजे आयुष्यभर तो तसाच तिरका राहील. तर एक लक्षात घ्या, तिरका झालेला मणका हा नक्कीच 100% सरळ होतो. माझ्या इंस्टाच्या पेजला, डॉक्टर विराज भंडारीच्या पेजला जावा, असे तिरके झालेले कमीत कमी मोर दॅन 1000 फोटो आहेत की ज्यांना आम्ही सरळ केले. त्याला लॅटरल शिफ्ट म्हणतात. लॅटरल शिफ्ट म्हणजे काय, तर पेल्विसचा भाग जो आहे तो उजवीकडे जातो, दोन्ही खांदे डावीकडे जातात, माणूस पूर्ण तिरका चालतो. तर तिरकं होणं हे पूर्णपणे नॉर्मल आहे आणि ते नॉर्मल आहे म्हणजे काय, ते पूर्ण बरं होणार आहे. असं नाहीये की तिथे ऑपरेशनच करायला पाहिजे. बऱ्याच वेळा तिरके झालेले 2-2, 3-3 ऑपरेट करून माझ्याकडे आलेत. तर एक लक्षात घ्या, तिरकेपणा जो आहे तो तुमच्या डिस्पोट्रुजनमुळे आहे आणि डिस्पोट्रुजनमध्ये जेव्हा 2 मणक्यातलं अंतर वाढवलं, गादी परत आत गेली न्यूक्लियस पल्पस किंवा न्यूक्लियस पल्पस सुकून गेला 50% पेशंटमध्ये, तर तो मणका तिथल्या मसल्सची स्ट्रेंथ वाढवली तर हळूहळू पूर्ण सरळ होतो. काही पेशंटचा मणका विदिन 2nd मंथमध्ये सरळ होतो, काही पेशंटचा 3ऱ्या महिन्यात पूर्ण सरळ झालेला मी कमीत कमी एक 8 ते 9,000 केस स्टडी बघितलाय. हो, पण समजा की आता मणक्याचे कोणतेही विकार आहेत किंवा पाठदुखी खूप होते, कंबरदुखी खूप होते, मग अशा पेशंटला जर नेमकं निदान करायचंय की त्रास काय आहे, तर मग त्यांनी MRI करायचा की एक्सरे करायचे आणि यामध्ये मग फरक नेमका काय आहे? एक लक्षात घ्या, कुठलाही मणक्याचा आजार आल्यानंतर त्याचा पहिलं त्यांनी स्वतःला एक आरशामध्ये बघायचे कपडे काढून की त्याचे दोन्ही खांदे कसे आहेत, पेल्विसचा भाग कसा आहे, गुडघ्याचा भाग कसा आहे, मांड्या कशा आहेत. जी मांडी बारीक होत चालली आहे, पेल्विसचा भाग, मांडीचा भाग बारीक झालाय, पेल्विसच्या तिथले मसल बारीक झालेले आहेत, मग तुम्ही समजून घ्या रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडतीये, रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडतीये, अशा लोकांनी कंपल्सरी एक्सरे करणं गरजेचं आहे. एक्सरे करताना एक्सरेमध्ये सॅक्रोइलियक जॉईंट म्हणजे काय, माकड हाड आणि 2 इलियम मधलं अंतर किती आहे, ऑब्च्युरेटर फोरामेनचे डायमीटर किती आहेत, स्पायनस प्रोसेस एका लाईनमध्ये आहेत का नाही, दोन्ही साईडचे पंख म्हणजे ट्रान्सवर्स प्रोसेस एका लाईनमध्ये आहेत का नाही, हे सगळं तुम्हाला एक्सरेमध्ये दिसतं.
मणका पुढे मागे झालाय, वर खाली झालाय, हे सगळं तुम्हाला एक्सरेमध्ये दिसतं. आणि MRI मध्ये ती पाण्याची गादी किती प्रमाणात बाहेर आली आहे, त्याचा एपिकॅनॉल डायमीटर किती आहे, गादी कुठल्या बाजूनी जास्त प्रमाणात बाहेर आली, उजव्या का डाव्या, त्याचबरोबर काही रक्ताच्या गाठी आहेत का, काही मांसाच्या गाठी आहेत का, काही हिमॅन्जिओमा सारखं काही आहे का, सिस्ट काही आहेत का, काही ट्युमर्स आहेत का, हे सगळं तुम्हाला MRI मध्ये दिसतं. आणि बोन जर तुटले, एखादा मोठा ऍक्सिडेंट झालाय आणि त्याच्यामध्ये बोन तुटतात, मग बोन इकडे तिकडे मिस अलाइन होतात, तिकडे तिकडे तुटून तुकडे बाजूला जातात, मग तिथे CT स्कॅन केला जातो. आणि त्याचबरोबर एक स्कॅनोग्राम म्हणून टेस्ट केली जाते, ज्याच्यामध्ये मानेच्या पहिल्या मणक्यापासून पायाच्या बोटापर्यंत अख्खा एक्सरे काढला जातो की कुठले बोन किती प्रमाणात मिस अलाइन आहे. तर ह्या सगळ्या तपासण्या ज्या आहेत त्या पेशंट टू पेशंट कस्टमाइज केल्या जातात अकॉर्डिंग टू पेशंटची कंडिशन काय. तर बेसिक प्रायमरी एक्सरे करणं, MRI करणं, पण कंबर दुखी बरोबर ज्यांना बाकीचे सांधे दुखतात आहे, जसं हाताची बोटं दुखतात आहे, गुडघे दुखतात आहे, कमरेचा भाग दुखतोय, त्याच्यासोबत गुडघे सुजतात आहे, छोटे छोटे जॉईंट सुचतात आहे, मग त्याच्यामध्ये हिमोग्राम, CBC, ESR, युरिक ॲसिड, CRP, सिरम रिॲक्टिव्ह प्रोटीन, ह्या काही तपासण्या जर केल्या आणि त्या तपासण्यांमध्ये जर काही वर खाली ते व्हॅल्यू असतील तर नक्कीच मग कधी कधी संधिवाताच्या डॉक्टरांनाही दाखवावं लागतं, त्याचबरोबर स्पाईनच्या डॉक्टरांनाही दाखवावं लागतं. मग त्याचं निदान करणं तिथं गरजेचं आहे की हा त्रास संधिवातामुळे होतोय का पाठीच्या डिस्क बाहेर आल्यामुळे होतोय. मग हे तपासणीचं खूप महत्व आहे त्यासाठी. बरोबर. आणि जसं मी सुरुवातीला म्हणाले की हे जे सगळे आजार आहेत, आपण कंबरदुखी, पाठदुखी, मणक्याचे विकार, हे वाढत्या वयात लोकांना होत आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण आता कमी वयात तरुणांना हे जे सगळे आजार होत आहेत, पूर्वीपेक्षा आता भरपूर वेळ कार चालवणं किंवा सायकलिंग आपलं कमी झालेलं आहे, एकाच जागी कामाच्या निमित्तानं बसणं किंवा कधी कधी पटकन हेवी बॅग्स उचलणं, तर या सगळ्यामुळे जे काही आपल्याला त्रास उद्भवतात, तर समजा मी तुम्हाला 3 अशा गोष्टी आम्हाला सांगा की आम्ही जागेवर बसलो आणि आम्हाला काहीतरी एक्सरसाइज करायची आहे किंवा सकाळी उठून आमचं जे रुटीन आहे त्यामध्ये आम्ही त्या 3 गोष्टी फॉलो करू, तर मग ते काय असेल? एक लक्षात घ्या, सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही उठल्या दात घासून झाले, आंघोळीच्या वेळेस नळ सोडायचा आहे, बादली भरायला ठेवायची, बादली भरूसपर्यंत कमीत कमी 2 ते 3 सूर्यनमस्कार मारायचे. बादली अत्यंत पाणी सावकाश सोडायचं आहे, 2 ते 3 सूर्यनमस्कार मारायचे. पण ते मारत असताना कमीत कमी पहिल्या सूर्यनमस्काराला तुम्हाला 10 सेकंद थांबायचं आहे प्रत्येक पोझिशनमध्ये, दुसऱ्या सूर्यनमस्काराला 20 सेकंद थांबायचं आहे, तिसऱ्या सूर्यनमस्काराला 30 सेकंद थांबायचं आहे. त्याचबरोबर कंपल्सरी सगळ्या प्रकारचं स्ट्रेचिंग म्हणजे काय, सगळे सांधे तुम्हाला सावकाश वर खाली उजवीकडे डावीकडे हलवायचे, सगळ्यात सोपा व्यायाम. आणि तिसरा व्यायामाची पद्धत म्हणजे तुमचे दोन्ही पाय भिंतीवरती घ्यायचेत, कमरेखाली 2 बटक्सच्या खाली तुमच्या 2 बोस्टर घ्यायचे, त्याला विपरीत करणी म्हणतात. विपरीत करणी, दिवसभराचा आलेला स्ट्रेन, दिवसभराचा आलेला थकवा त्याने पूर्ण निघून जातो. दोन्ही पाय भिंतीला लावायचे आहेत, कमरेचा भाग तुमचा बोस्टरवरती ठेवायचा आहे, दोन्ही पाठीचा हात आणि दोन्ही हात आकाशाकडे, पाठ पूर्णपणे जमिनीला चिटकेल, आणि दीर्घ श्वसन करायचं आहे. सगळ्या भागामध्ये श्वास सोडायचा आहे. तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, पायाच्या बोटांकडे जावा, श्वास सोडा, घोट्यांकडे जावा, श्वास सोडा, गुडघ्यांकडे जावा, श्वास सोडा, मांड्यांकडे जावा, व्हिज्युअलाइज करत श्वास त्या जागेवरती सोडत डोक्यापर्यंत यायचंय. ह्यानी पूर्ण बॉडीचं हिलिंग होतं. आणि जिथे जिथे तुमच्या शरीरात साठलेला वात आहे तो पण कमी होतो, कारण बिकॉज तिथल्या तुम्ही ऑक्सिजनची लेवल वाढवता. आणि हे किती सगळे सोपे उपाय, म्हणजे ह्याच्यासाठी काही आपल्याला कष्ट नाहीये. घरात बसून दिवसाची सुरुवात करण्याआधी जरी आपण हे सगळं केलं तरी पण आपल्याला रिलॅक्स वाटू शकतं. आणि डॉक्टरांनी आता ज्या टिप्स आपल्याला दिल्यात त्या फॉलो करून बघा आणि तुम्हाला नेमकं कसं वाटतंय ते कमेंट करून सांगायला आम्हाला विसरू नका. डॉक्टर, आता ह्या 3 गोष्टी तर तुम्ही सांगितल्या. अनेकदा आता आपलं अनेक सखी आपल्या आहेत ज्या आपल्याला पाहतायत आणि त्यांचीही नेहमी चर्चा असते किंवा त्या आपल्या मैत्रिणींना सांगत असतात की डिलेव्हरीच्या वेळेला डॉक्टरांनी मला मणक्यात इंजेक्शन दिलं, त्यामुळे मला हा वात आलाय किंवा त्यामुळे माझी कंबर दुखते. अनेक बायकांची ही कंप्लेंट असते. मणक्यात इंजेक्शन दिल्यामुळे सुद्धा पुढे काय काय त्रास होऊ शकतात आणि असे पेशंट तुमच्याही क्लिनिकमध्ये आलेले आहेत, हे आम्ही युट्यूबवरही ऐकलेलं आहे. तर खास आपल्या मैत्रिणींना काय सांगाल? एक लक्षात घ्या, सुतिका परिचर्या म्हणजे ज्या स्त्रीनी आफ्टर डिलेव्हरी
एक परिचर्या पाळायची, जशी ऋतुचर्या तशी सुतिकाची परिचर्या. सुतिका परिचर्या जी आहे ती बऱ्याच वेळा लोकांना घरी 2 ते 3 महिने शेकशेगडी घ्यायची आहे, वाफ घ्यायची आहे. हा जो प्रकार आहे तो दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे आणि तो कमी होत चालल्यामुळे बऱ्याच वेळा तो वात जो आहे शरीरामध्ये, काय होतं की डिलेव्हरी झाली आहे आणि ती स्त्री किंवा ती महिला बऱ्याच वेळा ती लगेच बाहेर फिरते विदाऊट स्कार्फ, विदाऊट सॉक्स, मोजे, स्वेटर घातलेला नाही आहे आणि ती विदिन फर्स्ट मंथ जर बाहेर फिरतीये तर बऱ्याच वेळा ती थंडी लागते आणि ती थंडी लागल्यामुळे तिच्या शरीरात आधीच ताकद कमी झालेली असते, वात वाढतो. मग काही स्त्रियांमध्ये कष्ट फार दीर्घकाळ त्यांना करायला लागतात. शेतीसारखी काही महिला काम करतात किंवा घरगुती कामं त्यांना जास्त करावी लागतात किंवा काही ऑफिसमध्ये जड उचलायची कामं ज्यांना करायला लागतात, त्याच्यामध्ये धातुक्षयजन्य वात तयार होतो. आणि जे लोक ऑफिसमध्ये बैठा जॉब आहे, भेळ पाणीपुरी सारखे पदार्थ लगेच खायला चालू केलेत, पिझ्झा सारखा पदार्थचा खायला चालू केलाय, सँडविच सारखा पदार्थ लगेच पहिल्या महिन्यात खायला चालू केलाय, तर त्या स्त्रियांमध्ये आम संचित व्हायला लागतो. आमवात नावाचा आजार, ज्याच्यामध्ये सगळे सांधे सुजायला लागतात, कंबर सुजते, मणके सुजायला लागतात, आजूबाजूचे मसल कडक व्हायला लागतात, ताप यायला लागतो त्या स्त्रीमध्ये. मग तिथे तुम्हाला कंपल्सरी लंघन, काहीच खायचं नाहीये 2-4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, दीपन, पाचन करणारी काही औषधं आयुर्वेदातली पोटात द्यायची आहे. आणि जिथे धातुक्षयजन्य, जिथे तर काबड कष्ट लगेच चालू केले, डिलेव्हरी झाली आणि 1 महिनाभरात 1.5 महिन्यात त्यांनी काबड कष्ट बरेच केलेले आहेत किंवा खूप मेहनतीचं काम केलंय, तिथे धातुक्षयजन्य वात तयार होतो. धातुक्षयजन्य म्हणजे काय, मग तिथं सगळे सांधे बारीक बारीक दुखायला लागतात, तिला रुमाल बांधल्याशिवाय झोप येत नाही, नॅपकिन बांधल्याशिवाय झोप येत नाही, स्कार्फ बांधून ठेवावा लागतो त्या भागात जिथे दुखतं तिथे, ते सगळे धातुक्षयजन्य. जिथे रुमाल बांधल्यानंतर बरं वाटतं तो धातुक्षयजन्य, जिथे रुमाल बांधला दुखणं वाढलंय तो आमवातजन्य, तिथे सूज असते. मग इकडे बृहन चिकित्सा द्यावी लागते त्यांना. डिंकाचे लाडू, हळीवाची खीर, खारीक, शतावरी कल्प, बाळंत काढा 1, 2, 3 बरेच लोक घेतच नाही लेडीज, महिला डिलिव्हरी झाल्यानंतर. कारण ते एक लक्षात घ्या, ही जी परिचर्या ग्रंथाने सांगितली आयुर्वेदशास्त्रामध्ये ती करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यांचे सीझर झालेत ते तर लोक वाफारा घेतच नाही. तर तुमचं सीझर झाल्यानंतर 15 दिवसानंतर किंवा 45 दिवसानंतर तुम्ही स्टीम कंपल्सरी 1 महिनाभर घेतली पाहिजे, 3 महिने कमीत कमी. डोकं शांत ठेवलं पाहिजे, आनंदी राहिले पाहिजे आणि कमीत कमी विचार, कमीत कमी डोक्यात स्ट्रेस, कमीत कमी ताण जर पुढचे 1 वर्षभर असेल तर ते बाळालाही चांगलं दूध येणार आहे, बाळ गुटगुटीत होणार आहे आणि आईचे त्रास हे पुढच्या भविष्यातले कमी होणार आहेत. हे समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी, कारण हे खूप महत्वाचं आहे स्त्रियांसाठी. कारण त्यानंतर मग येणारे पिरियड्स हे इरेग्युलर येतात. मग तिथनं वातच प्रदर की 1-2च दिवस अंगावर जातं, मग कंबर दुखायला लागते. काही लोकांमध्ये अति अंगावरनं जातं, काही लोकांमध्ये सतत व्हाईट डिस्चार्ज असतो, मग त्यातनं होणारी कंबर दुखी. म्हणजे हा प्रामुख्याने लक्षण जे आहे नुसतं इंजेक्शन पुरतं मर्यादित नाहीये. तर त्या स्त्रीने सुतिका परिचर्या पाळली का, पहिले 9 महिने तिचे कसे होते, जेव्हा ती गर्भिणी प्रेग्नेंट राहिली तिथले 9 महिने कसे आहेत, त्यानंतरचे पुढचे 1.5 वर्ष तिने कशी काळजी स्वतःची घेतली आहे, तर नक्कीच तिला पुढचं भविष्य तिचं खूप चांगलं जाणार आहे. पण ह्या काळामध्ये कुठेतरी स्ट्रेस आहे, हार्मोनचा इम्बॅलन्स असतो, तिच्या मनाचे चढ उतार असतात, घरातले चढ उतार असतात. हे सगळं कोपअप करत ती जर आनंदी राहिली, तिने थोडेसे व्यायाम केले आणि पुढचं लाईफस्टाईल तिचं तिने जर व्यायाम, आनंदी, योग्य वेळी योग्य आहार, योग्य वेळी योग्य झोप, तर नक्कीच तिला काही आजार होणार नाही. तुम्ही आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्यात, आपल्या घरात आजी असते, आपली आई असते, यांचा हाच सल्ला असतो प्रत्येक प्रेग्नेंट लेडीला की तुम्ही हे करून बघा. पण आजकालच्या मुलींचं जॉब म्हणा किंवा बाकी सगळ्या लाईफस्टाईल बदलत चाललाय, हे फॉलो करणं जमत नाही. पण या गोष्टी आयुर्वेदानं सांगून ठेवल्यात आणि त्या किती महत्वाच्या आहेत हे तुमच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या मैत्रिणींना कळलंय.